आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग सेम 5 या विषयाचे MCQ समजून घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. इफ द असेट्स ऑफ ए लिमिटेड हॅविंग बुक व्हॅल्यू ऑफ ₹10 lakh आर टेकन ओव्हर ॲट ₹12 lakh and liabilities having a book value of ₹5 lakh are taken over at 4 lakh, then purchase consideration payable would be. Book value आहे 10 lakh, but taken over value जी आहे ती आहे 12 लाख. त्यामधून लॅबिलिटीज ज्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्याची व्हॅल्यू आहे 4 लाख. 12 लाखामधून 4 लाख जर मायनस केले तर जे ॲन्सर आहे ते ॲन्सर येईल 8 लाख. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. म्हणून क्वेश्चन नंबर एचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते पर्याय क्रमांक बी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. हितांशी लिमिटेड्स purchase consideration is ₹12 lakh 12,345 and net assets ₹3,568. Then a goodwill ₹8,777, capital reserve ₹8,777. Option C, goodwill ₹15,913 or D, capital reserve ₹15,913. तर या ठिकाणी परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू जास्त दिलेली आहे आणि नेट असेटची जी व्हॅल्यू आहे ती कमी दिलेली आहे आणि त्यामुळे गुडविलचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. गुडविल इज इक्वल टू परचेस कन्सिडरेशन मायनस नेट असेट. त्यामुळे परचेस कन्सिडरेशनमधून नेट असेटची व्हॅल्यू मायनस केल्यानंतर गुडविल येईल. म्हणजेच गुडविलची व्हॅल्यू येईल 8,777 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3. नेट असेट्स ऑफ डी कंपनी फॉर परचेस कन्सिडरेशन worth ₹4 lakh. At the time of absorption, the company has paid 32,000 equity shares of ₹10 each at 10% premium. Then remaining cash will be. डी कंपनीचं जे परचेस कन्सिडरेशन आहे ते आहे 4 लाख रुपये. ॲब्सॉर्प्शनच्या वेळेस कंपनीने 32,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. एका शेअरची किंमत आहे 10 रुपये ईच. एका शेअरची किंमत आहे 10 रुपये. त्याच्यावर 10% प्रीमियम दिला म्हणजे शेअरची व्हॅल्यू प्रीमियमसह झाली 11 रुपये. 32,000 गुणिला 11 याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तेवढी व्हॅल्यू 4 लाखातून जर मायनस केली तर अमाऊंट येईल 48,000 रुपये आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. Question number 4. Fixed assets are double the current assets and half the capital. The current assets are ₹3 lakh and investments are ₹4 lakh. Then the current liabilities recorded in the balance sheet will be. Fixed asset दिलेला आहे 4 लाख रुपये. Fixed assets are double the current assets. Fixed asset हे current asset पेक्षा डबल आहे. and half the capital आणि कॅपिटलपेक्षा अर्धा आहे. द करंट असेट्स आर ₹3 lakh. करंट असेटची जी व्हॅल्यू आहे ती 3 लाख रुपये आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे 4 लाख रुपये. देन द करंट लॅबिलिटीज रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट. तेव्हा करंट लॅबिलिटीज किती राहील अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर करंट लॅबिलिटी राहील 1 लाख रुपये आणि त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. Question number 5. Gross assets are ₹1,01,000. Fictitious assets 350 are included in the gross assets. External liabilities are 7,500.
6% preference share capital is rupees 45 lakh. Equity capital is 4,500 equity shares of rupees 10 is fully paid. Average expected profit is 8,500. Transfer to reserve is 10%. Preference dividend is payable. NRR is 9%. The net asset value per share is. नेट असेटची व्हॅल्यू पर शेअर करिता किती राहील? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी 10.70 ही एका शेअरची व्हॅल्यू राहील. क्वेश्चन नंबर 6. प्रीती कंपनीज बॅलन्स शीट शो फिक्स असेट्स रुपीज 3,60,000 at the time of absorption. Calculation of net asset is 10% less than the market value. Then market value of such fixed assets is. प्रीती कंपनीची जी बॅलन्स शीट आहे ती 3,60,000 रुपयाचे फिक्स असेट दर्शवत आहे ॲट द टाइम ऑफ ॲब्सॉर्प्शनच्या वेळेस. कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट इज 10% लेस दॅन द मार्केट व्हॅल्यू. नेट असेटचं जे कॅल्क्युलेशन करताना 10% पेक्षा जी व्हॅल्यू आहे ती कमी घेतली गेलेली आहे. देन द मार्केट व्हॅल्यू ऑफ सच फिक्स असेट्स इज. तर अशा फिक्स असेटची मार्केट व्हॅल्यू किती राहील? तर अशा फिक्स असेटची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती राहील 4 लाख रुपये. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 7. 4 lakh इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 each reduced to rupees 40 is fully paid up. Amount transfer to capital reduction account will be. 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 each. 4,000 इक्विटी शेअरची जी व्हॅल्यू आहे ती 100 रुपये दिलेली आहे, ज्याला रिड्यूस करायचा आहे 40 रुपयाने. 40 रुपयापर्यंत ती व्हॅल्यू ठेवायची आहे. अमाऊंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. तर किती अमाऊंट कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केल्या जाईल? 4,000 इक्विटी शेअर्स आहेत. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 4,000. त्याची व्हॅल्यू ठेवायची आहे 40. 100 रुपये व्हॅल्यू आहे, 40 ठेवायची आहे म्हणजे 60ने कमी करायची आहे. 4,000 गुणिले 60 म्हणजे 2,40,000 रुपये कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केले जातील आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 8. इफ द फेअर व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर इज रुपीज 150 and its market value is rupees 140, then intrinsic value of share is rupees. फेअर व्हॅल्यू दिलेली आहे इक्विटी शेअरची 150 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे 140 रुपये आणि त्यामुळे जी इंटरिन्सिक व्हॅल्यू आहे ती इंटरिन्सिक व्हॅल्यू राहील 160 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 9. Sandesh Soft Limited's purchase consideration is rupees 10 lakh and net assets is rupees 3,000. Purchase consideration आहे 10,000 आणि नेट असेट्स आहे 3,000 आणि त्यामुळे या ठिकाणी गुडविलचा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करायचा आहे. गुडविल इज इक्वल टू परचेस कन्सिडरेशन मायनस नेट असेट इज इक्वल टू 7,000 आणि म्हणून पर्याय क्रमांक ए गुडविल इज इक्वल टू 7,000 हा जो पर्याय आहे हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 10. इफ द फेअर व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर इज रुपीज 300 and its market value is rupees 280, then intrinsic value of the share is. फेअर व्हॅल्यू दिलेली आहे 300 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे 280 रुपये आणि त्यामुळे जी इंटरिन्सिक व्हॅल्यू आहे ती इंटरिन्सिक व्हॅल्यू राहील 145 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 11. इफ द पर्चेसिंग कंपनी
take over assets of rupees 1 lakh and liabilities of rupees 30,000 of the vendor company and pay rupees 90,000 as purchase consideration, then what will be the amount of goodwill? असेट्स टेकन ओव्हर केलेले आहेत 1,00,000 रुपयाचे आणि लॅबिलिटीज टेकन ओव्हर केलेले आहेत 30,000 रुपयाच्या. आणि म्हणून असेट्स टेकन ओव्हरमधून लॅबिलिटीज टेकन ओव्हर जर मायनस केलं तर जे नेट असेट आहे हे नेट असेट येईल 70,000 रुपये. परंतु व्यवसाय खरेदीचा मोबदला म्हणून परचेस कन्सिडरेशन म्हणून 90,000 रुपये दिलेले आहेत. म्हणजे परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू जास्त आहे आणि नेट असेट कमी आहे. व्यवसायाची शुद्ध संपत्ती कमी आहे, मात्र खरेदीचा मोबदला कंपनीने जास्त पे केलेला आहे. म्हणजे ही जास्तीची रक्कम म्हणजेच काय आहे? गुडविल आहे. आणि ती किती राहील? 90,000 मायनस 70,000 म्हणजेच 20,000 रुपये. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 12. इफ द फेअर व्हॅल्यू of equity share is rupees 450 and its market value is rupees 420, then intrinsic value of the share is, जर इक्विटी शेअरची जी फेअर व्हॅल्यू आहे ती 450 रुपये असेल आणि मार्केट व्हॅल्यू जर 420 रुपये असेल तर त्याची इंटरिन्सिक व्हॅल्यू किती राहील? तर त्याची जी इंटरिन्सिक व्हॅल्यू आहे ती राहील 480 रुपये. कारण फेअर व्हॅल्यू म्हणजेच मार्केट व्हॅल्यू प्लस इंटरिन्सिक व्हॅल्यू अपॉन 2. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण ती रक्कम ठेवली तर जे ॲन्सर आहे ते ॲन्सर येईल 480 रुपये. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 13. इफ द परचेसिंग कंपनी टेक ओव्हर द असेट्स and liabilities of vendor company at rupees 1 lakh and rupees 30,000 respectively, then what will be the purchase consideration? वेंडर कंपनीने असेट्स 1,00,000 रुपयाला घेतले असतील आणि 30,000 रुपयाच्या लॅबिलिटी जर स्वीकारल्या असतील तर परचेस कन्सिडरेशनची जी व्हॅल्यू आहे ती राहील 70,000 रुपये. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 14. If the face value of equity share is rupees 100, its intrinsic value is rupees 118, market value is rupees 120 and expected value is rupees 125, then fair value of the share is rupees 119. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 15. If the purchasing company agreed to pay rupees 50,000 in shares, rupees 30,000 in debentures and rupees 20,000 in cash, then what will be the purchase consideration? जर पर्चेसिंग कंपनी तयार झाली असेल 50,000 रुपयाचे शेअर द्यायला, 30,000 रुपयाचे डिबेंचर द्यायला आणि 20,000 रुपयाची कॅश द्यायला, तर परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू म्हणजे या ठिकाणी 3 मोडनं पेमेंट केलेलं आहे. 50,000 शेअरच्या स्वरूपात दिले, 30,000 डिबेंचरच्या स्वरूपात दिले आणि 20,000 कॅश दिले. म्हणजेच जी परचेस कन्सिडरेशनची जी व्हॅल्यू आहे ती राहील 50,000 प्लस 30,000 प्लस 20,000 म्हणजेच 1,00,000 रुपये. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 16. इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स of the transferor company is rupees 250 and that of the transferee company is rupees 400. The ratio of exchange of shares on the basis of intrinsic value is, त्याचा जो रेशो आहे हा रेशो किती राहील ते विचारलेलं आहे. तर त्याचा जो रेशो आहे हा राहील 8:5. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 17. इफ यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर इज रुपीज 40 अँड फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर इज रुपीज 50, देन व्हॉट इज द इंटरिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर?
तर त्याची जी इंटरिन्सिक व्हॅल्यू आहे ती इंटरिन्सिक व्हॅल्यू आहे 60 रुपये आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 18. What will be NRR? NRR means normal rate of return. If rate of interest on investment is 10% and rate of risk is 1.5%, then NRR will be 11.50%. Rate of interest on investment, जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावरचा जो व्याज दर आहे हा 10% आहे आणि त्याने व्यवसाय करण्याची जी जोखीम स्वीकारली आहे त्या जोखीमीचा दर आहे 1.5% आणि म्हणून 10% प्लस 1.5% म्हणजेच 11.5%, 11.50% आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 19. इंटरिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स of the vendor company is rupees 250 and that of the purchasing company is rupees 400. The exchange ratio of share on the basis of intrinsic value is, त्याचा जो एक्सचेंजचा रेट आहे हा राहील 8/5 आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 20. रवी लिमिटेड had on 31st March 2020 80,000 equity shares at rupees 10 each. It was decided to reduce shares to rupees 8 each. The reduction is, Ravi Limited कडे 80,000 इक्विटी शेअर्स 80,000 इक्विटी शेअर्स आहेत ज्याची किंमत आहे 10 रुपये. इट वॉज डिसाइडेड टू रिड्यूस, त्याला कमी करण्याचं ठरवलं. शेअर्स टू रुपीज 8 ईच, म्हणजे ज्याची व्हॅल्यू 8 पर्यंत ठेवायचं ठरवलं. म्हणून रिडक्शन किती राहील? एका शेअरची व्हॅल्यू आहे 10 रुपये, ज्याची व्हॅल्यू 8 रुपये ठेवायचं ठरवलं. 10 - 8 म्हणजे कितीने कमी करायचं आहे? 2 रुपयाने कमी करायचं आहे. म्हणून 80,000 गुणिले 2 म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती किती रुपयाने रिड्यूस होईल? 1,60,000 रुपयाने रिड्यूस होईल आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 21. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन इज रुपीज 1 lakh. The tax liability of the company is settled at rupees 80,000 and it is paid immediately. Amount credited to capital reduction is rupees. टॅक्सेशनची प्रोव्हिजन आहे 1 लाख रुपयाची आणि कंपनीनं जी टॅक्स लॅबिलिटी 80,000 रुपये पेड केलेली आहे आणि म्हणून उरलेली जी अमाऊंट आहे 1 लाख मायनस 80,000 ती कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट केली जाईल. म्हणून पर्याय क्रमांक ए 20,000 हा पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 22. 3,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 100 इच टू बी रिड्यूस टू रुपीज 75 इज फुली पेड. अमाऊंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट विल बी. 3,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत, एका शेअरची किंमत आहे 100 रुपये, याची व्हॅल्यू 75 रुपये ठेवायचं ठरवलं आणि म्हणून 100 रुपये व्हॅल्यू आहे, 75 रुपये ठेवायचे आहेत. म्हणजे किती कमी करायचे आहेत? 25 रुपये कमी करायचे आहेत. 3,000 गुणिले 25, 25 तिरी 75, 75,000 रुपये आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 23. फर्म एक्स हॅज अ व्हॅल्यू ऑफ रुपीज 100 crores and Y has a value of rupees 70 crores. Merging the two would allow a cost saving with a present value of rupees 20 crores. Firm A purchased B for rupees 75 crores. How much do firm A shareholders gain from this merger? तर योग्य जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक सी रुपीज 15 crores. क्वेश्चन नंबर 24. विच अकाउंटिंग स्टँडर्ड डील्स विथ अमालगमेशन? अकाउंटिंग स्टँडर्ड
14 डील्स विथ अमालगमेशन. अमालगमेशन करिता अकाउंटिंगचा जो स्टँडर्ड आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड 14, त्याचा अमालगमेशन करिता म्हणजे अमालगमेशन करिता अकाउंटिंग स्टँडर्ड 14 हा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25, क्रय प्रतिफलाची गणना करताना संपत्तीचे कोणते मूल्य विचारात घेतले पाहिजे? पर्याय ए आहे एकूण, बी आहे अर्ध, सी आहे शुद्ध आणि डी आहे 25%. तर क्रय प्रतिफलाची गणना करताना संपत्तीचे शुद्ध मूल्य विचारात घेतले पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 26, शुद्ध संपत्ती वजा भांडवल संचिती म्हणजे शुद्ध संपत्तीमधून भांडवल संचिती मायनस केल्यास काय येतं? म्हणजेच नेट असेटमधून कॅपिटल रिझर्व जर मायनस केलं तर येतं परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन इज इक्वल टू नेट असेट्स मायनस कॅपिटल रिझर्व. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27, एका समभागाचे उचित मूल्य उत्पन्न मूल्याच्या बरोबरीचे आहे. हे वाक्य खरं आहे, खोटं आहे? खरं आहे आणि खोटं पण आहे की वरीलपैकी काहीही नाही? एका समभागाचे उचित मूल्य उत्पन्न मूल्याच्या बरोबरीचे आहे हे वाक्य खोटं आहे. क्वेश्चन नंबर 28, केवळ भेटवस्तूंच्या उद्देशाने समभागांची किंमत मोजावी लागते. हे वाक्य खरं आहे, खोटं आहे की दोन्ही आहे की वरीलपैकी काहीही नाही? केवळ भेटवस्तूंच्याच उद्देशाने समभागांची किंमत काढावी लागत नाही आणि म्हणून हे वाक्य खोटं आहे. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 29, भांडवल प्रर्हसन खात्याची शिल्लक कोणत्या खात्याला हस्तांतरित केली पाहिजे? भांडवल प्रर्हसन खात्याची शिल्लक कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर केली पाहिजे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 30, वीज कंपन्या कोणत्या कायद्यानुसार चालतात? वीज कंपन्या ह्या इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 नुसार चालतात, म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 31, दुहेरी लेखा प्रणाली अंतर्गत अंतरिम लाभांश कशा अंतर्गत दाखवला जातो? दुहेरी लेखा प्रणाली अंतर्गत अंतरिम लाभांश हा नेट रिव्हेन्यू अकाउंट अंतर्गत दाखवला जातो. क्वेश्चन नंबर 32, दुहेरी लेखा प्रणालीमध्ये व्यवस्थापन खर्च हा कशा अंतर्गत दाखवला जातो? जो मॅनेजमेंट खर्च आहे हा रिव्हेन्यू अकाउंट अंतर्गत दाखवला जातो. आणि क्वेश्चन नंबर 33, क्वेश्चन नंबर लास्ट, वीज कंपनीच्या खात्यातील ट्रान्सफॉर्मर कशा अंतर्गत दाखवलं जाते? फिक्स असेट, करंट असेट, लॉंग टर्म लायबिलिटीज की रिझर्व एंड सरप्लस? वीज कंपनीच्या खात्यातील ट्रान्सफॉर्मर हे फिक्स असेट्स अंतर्गत दर्शवले जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. तर अशा प्रकारे याच्यावरील जे MCQs आहेत ते MCQs आपण पाहिले.